नमस्कार. मी तपन मडकीकर वाचन वार्ताच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या भागासाठी मी एका वेगळ्या पुस्तकाची निवड केली आहे. हे पुस्तक आहे शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गजांबद्दल. बरं, हे पुस्तक कोणी एका लेखकाने लिहिलेलं नाही, तर त्यात प्रकाशित झालेले लेख लिहिणारे लेखक हे आजच्या काळातले प्रथितयश कलाकार आहेत, जे एकेकाळी शिष्य होते. त्यांनी त्यांच्या गुरुमंडळींवर लिहिलेले आपले विचार, आठवणी आणि त्यांना वाहिलेली श्रद्धांजली या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळेल. मुंबईतल्या वांद्र्याच्या संगीत सभा संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गौतम डोंगरे यांनी या पुस्तकाचं संकलन आणि संपादन करून ते आपल्या वाचकांसमोर आणलंय. पुस्तकाचं नाव आहे कहन, शास्त्रीय संगीत एक अभिव्यक्ती. या पुस्तकाचं मुखपृष्ठ देखील ख्यातनाम चित्रकार सुभाष अवचट यांनी साकारलंय. अशा प्रकारचं पुस्तक यापूर्वी कधी माझ्या वाचनात आलं नव्हतं. तेव्हा विचार केला की या वेळेस या पुस्तकातूनच काहीतरी वाचावं, आणि म्हणूनच आज मी यातला एक लेख तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. ज्ञानेश पेंढारकर यांनी त्यांचे वडील आणि गुरु श्री भालचंद्र पेंढारकर यांच्याबद्दल लिहिलेल्या या संगीत विषयक आठवणी. भालचंद्र पेंढारकर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असा उल्लेख आपल्या धर्मशास्त्रात आढळतो. गणपती आणि कार्तिक स्वामी यांची कथा आपल्याला माहितीच आहे. तेव्हा लेखाची सुरुवात माझ्या आईच्या म्हणजे ती सौ मालती पेंढारकर हिच्या स्मरणानं नाही झाली तर हा लेख अपूर्ण होईल. मी आज जो काही आहे तो माझ्या गुरुतुल्य आईमुळे. प्रत्येक वेळी ती खांबासारखी माझ्या पाठीमागे उभी होती. माझ्याच काय, अण्णांच्याही मागे म्हणजे माझ्या वडिलांच्या श्री भालचंद्र पेंढारकर यांच्याही मागे ती ठामपणे उभी होती. एक गमतीदार संवाद ऐकवतो आणि मग लेखाला सुरुवात करतो. आई, तुम्ही ज्ञानेशला गाणं शिकवणार आहात की नाही? त्यावर अण्णा, कधी नाही म्हणालो. फक्त माझ्या काही अटी आहेत, त्यानं त्या पाळाव्यात. त्या अटी त्याला कालच सांगितल्यात, त्या आता तुला सांगतो. आईचा प्रश्न, कोणत्या? अण्णा, ज्ञानेशचा आवाज फुटलाय. तो जागेवर आणण्यासाठी 6 महिने रोज सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फक्त 6 लावावा. एकही दिवस त्यात सुट्टी नाही, आणि 6 महिन्यानंतरही त्याचा षड्ज माझ्या मनासारखा लागत नाही, तोवर फक्त षड्ज. आई, वझेबुवांनी तुम्हाला असंच शिकवलं का? अशाच अटी घातल्या होत्या का? अण्णा, हो, असंच शिकवलं, पण अटी घातल्या नाहीत. आज त्यांच्यामुळेच मी गाऊ शकतोय, रंगभूमीवर गायक नट म्हणून उभा राहिलोय. हा लेख लिहिताना अण्णांचा भूतकाळ आठवतो. 15 मार्च 1937 रोजी माझ्या आजोबांचं म्हणजे बापूराव यांचं ग्वाल्हेर येथे वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं. दुसऱ्याच दिवशी 16 मार्च रोजी अण्णांना, अरे घरात काय बसतोस, पॅलेसमध्ये हिराबाई बडोदेकर यांचं गाणं आहे ते ऐकायला जा, असं सांगून त्यांना गाण्याला पाठवल्याचं धाडस अण्णांच्या आजीनं म्हणजे बापूराव पेंढारकर यांच्या आईनं केलं. हिराबाईंनी लावलेला षड्ज अण्णांच्या डोक्यात इतका घुसला की आता मी फक्त गाणं करणार असा हट्ट त्यांनी धरला. त्याप्रमाणे अण्णांच्या आजीनं अण्णांना पुण्याला वझेबुवांकडे नेलं. वझेबुवा हे केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर यांचे गायन गुरु, तसंच ललित कला दर्श संस्थेचे ते संगीतकार होते. 19 जून 1937 रोजी बुवांनी अण्णांना गंडा बांधला आणि दुसऱ्याच दिवशी अण्णांचा आवाज फुटला. आवाजात दोष उत्पन्न झाला होता, कुठेच आवाज लागेना. बुवांनी आदेश दिला, चंदू. चंदू म्हणजे अण्णांना बुवा चंदू म्हणत. उद्यापासून रोज पहाटे 5 वाजता घरी यायचं बरं का. रोज 5 ते 7 षड्जाची मेहनत, 7 ते 8 खर्च, नंतर दोघं बाहेर फिरण्यास पर्वतीवर जायचे. फिरून आल्यानंतर 10 ते 12 पुन्हा षड्जाचा रियाज, 12 ते 3 विश्रांती, पुन्हा दुपारी 3:30 ते 7 वाजेपर्यंत आवाजाचा रियाज. रात्री पुण्यात कोणाचं गाणं किंवा कीर्तन ऐकण्यास जा असंही बुवांनी सांगितलं. रात्री 8 ते 11 श्रवण भक्ती. आवाज जागेवर येण्यासाठी अण्णांना जवळपास 1.5 वर्ष लागलं. 1937 ते 1942 पर्यंत हे असंच शिक्षण चालू होतं. पांढरी 1 पासून अण्णांचा स्वर बुवांनी पांढरी 4 पर्यंत नेऊन ठेवला किंवा तयार केला असं म्हणता येईल. तुम्ही कोणत्या काळात आहात? अहो, तुमचा मुलगा आहे तो.
हे सर्व त्याला झेपणार आहे का? आईचा प्रश्न. हो, माझा मुलगा आहे, नक्की झेपेल. नाही जमलं तर तो गाणं गाण्यास लायक नाही हे ठरेल. न जमल्यास त्यांनी दुसरं काहीतरी करावं. अण्णा. उद्यापासून मी रियाजाला बसतो, मला शिकवा. मी. जगाला शिकवताना अटी घालता का? आणि मुलाला अटी? आई. अण्णा शांत होते. मलाही वाटत होतं की त्यांनी मला गाणं शिकवायचं नाही म्हणूनच या अटी घातल्या असाव्यात. पुढचा दिवस नेमका गुरुवार होता. मी 4:30चा गजर लावला आणि गजर वाचताच उठलो आणि मला धक्काच बसला. अण्णा अगोदरच उठून बसले होते. चहा वगैरे घेऊन बरोबर 5 वाजता आम्ही रियाजाला बसलो. अण्णांनी तंबोरा लावून दिला आणि मध्य सप्तकातला षड्ज लावला. अण्णांना प्रथमच वेगळ्या रूपात बघत होतो. मी षड्ज लावण्याचा प्रयत्न केला पण लागतच नव्हता. वरून खाली, खालून वर नुसता हलत होता. अण्णा म्हणाले, आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कर. पण सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत मला काही ते जमलं नाही. मी सतत मांड्या बदलत होतो पण अण्णांनी एकदाही मांडी बदललेली नाही हे माझ्या लक्षात आलं. खरं तर अर्ध्या तासात माझा संयम संपला होता. अशा रीतीनं पहिला दिवस गेला. 3-4 दिवस आवाज काही लागेना. अण्णांसारखा षड्ज काही गाता येईना. साधारण रविवारी अण्णांचा रात्री नाशिकला नाटकाचा प्रयोग होता. तो संपून अण्णा पहाटे 3:30-4 वाजता घरी आले. नेहमीप्रमाणे मी 4:45चा गजर लावलेलाच होता. मी उठलो तर अण्णांचा आणि आईचा संवाद कानी पडला. आई, अहो झोपा तुम्ही, रात्रभर जागरण प्रवास झालाय, एक दिवस आराम करा, तो बसेल गायला, आणि 9 वाजता तुम्हाला दुसऱ्या दौऱ्यावरही जायचंय. अण्णा. वझे बुवांकडे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मला कधीही बुवांना उठवावं लागलं नाही. त्यांना कधी कधी रात्री दम लागायचा, त्यामुळे झोपही लागायची नाही. पण बुवा माझ्या अगोदरच उठलेले बसायचे. वहिनी मला चहा द्यायच्या आणि बुवांना बिनसाखरेचा चहा, आणि मग रियाज सुरू व्हायचा. हे सांगण्याचा उद्देश इतकाच, आपण आपल्या वागण्यात ढिलाई दाखवली तर शिकणारा आपल्याला गृहीत धरतो. यापुढे गाण्याच्या बाबतीत तू मध्ये पडायचं नाहीस. सांगितलं ना, मी शिकवणार म्हणजे शिकवणार. गाणं आणि नाटक असलं तरी मी कधीच दमत नाही, मला त्रास होत नाही. 7 दिवस अण्णा दौऱ्यावर जाणार हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात नाचायला लागलो. खूप कंटाळा यायचा, कारण नुसतं सा सा म्हणत बसायचं आणि तोही लागत नसे. अण्णांचा आवाज 5 मिनिटात स्थिर व्हायचा, तंबोऱ्यात मिसळायचा. लहानपासून अण्णांना तालमीत, स्टेजवर गाताना, नाटकात काम करताना पाहिलं होतं, ऐकलं होतं. पण घरी त्यांना कधीही तंबोऱ्यावर रियाज करताना किंवा नाटकातलं वाक्य पाठ करताना मी कधीच पाहिलं नाही. जवळपास 35 ते 40 नाटकं गाण्यासकट त्यांना तोंडपाठ होती. बुवांनी शिकवलेल्या बंदिशींचा आकडा नाही सांगता येणार. भरपूर जाड वही होती ती. त्या बंदिशी त्यांना सगळ्या तोंडपाठ होत्या, पण घरी कधीच त्या म्हटल्याचं आठवत नाही. अण्णांचा षड्ज लगेच लागतो आणि माझा नाही, या कात्रीत मी नेहमी असायचो. ते शिकवत काय होते तर नुसता सा, पण नीट श्वास घे, मान खाली घालू नकोस, ताठ बस, पोक येतंय, श्वासाकडे लक्ष देऊन गा, जिथे श्वास संपेल तिथे थांब, घसा दुखला तर 5 मिनिटं थांब, असं सतत समजावून सांगायचे. आवाज हल्ला तर अण्णा म्हणायचे, चेहरा वाकडा तिकडा करू नकोस, आठा पाडू नकोस, पोट भरून श्वास घे आणि मग स्वर लाव. एकदा हा सा मनासारखा लागू लागला तर अर्धी लढाई तू जिंकली असं समज. गाण्यात सर्वात कठीण गोष्ट जर कुठली असेल तर सुरेल आणि तेजस्वी गोलाईयुक्त षड्ज लागणं. परंतु माझा षड्ज स्थिरच होत नव्हता. अण्णा शांतपणे माझा स्वर ऐकत स्वतः गाऊन तो सुधारण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या आणि माझ्या या प्रयत्नाला कंटाळलो होतो. मला एक कळत नव्हतं की मी सारखी मांडी बदलायचो, पण अण्णांनी त्याबद्दल कधी आक्षेप नाही घेतला. दररोज कधी 7 वाजतायत आणि मी स्वतःला अडकवून घेतलेल्या त्या गाण्यातून माझी सुटका करून घेतो असं व्हायचं. एकदा ते 7 वाजले, रियाज थांबला की मला मग उठताच येत नसे. अण्णा पटकन उठायचे आणि आपल्या कामालाही लागायचे. अण्णा 7 दिवसांसाठी दौऱ्यावर गेले. खरं सांगायचं तर 7 दिवसात मी जेमतेम रोज 15 मिनिटं गायला बसायचो. तंबोरा नीट वाजत नाही, लावता येत नाही हे कळत होतं.
स्वर लागत नाही, समोर दुरुस्त करणारं कोणीही नाही, यात आता आनंद. दौऱ्याहून अण्णा घरी आले आणि घरात आल्या आल्या पहिला प्रश्न आईला विचारला, काय पहाटे गायला बसत होता का? आई म्हणाली, बसत होता, पण त्याला काही जमत नव्हतं. अण्णा हसले आणि म्हणाले, बर. दुसऱ्या दिवशी पुन्हा रियाज सुरू. काय अडचण होती? काय अडचण होती? तंबोरा नीट लागत नाही हे कळत होतं, पण अहो लावताच येत नव्हता, आवाजच लागत नव्हता. मी काय करतोय हेच मला कळेनासं झालं. मग कंटाळ्याहून रियाज बंद करायचो. त्या दिवशी प्रथमच तंबोरा लावण्यासाठी मला दिला. प्रथम जोडाची तार एकजीव झाली पाहिजे, नंतर खर्जाची आणि मग पंचमाची तार एकजीव झाली पाहिजे, असं समजलं. नुसता अर्धा पाऊण तास जोड लावण्यातच गेला, तरीही काही ते जमेना. अण्णांनी तंबोरा लावून दिला. अण्णांना पांढरी 4 सूर गाऊन गाऊन पाठ झाला होता. त्यामुळे कोणत्या स्वरातील तंबोरा तबला पेटीशिवाय ते सुरेल लावू शकायचे. त्या दिवशी एक घटना घडली. खूप वेळ मी तंबोरा नुसता ऐकत होतो. सूर लावण्याचा प्रयत्न केलास तर त्यात आवाज कमी हलत होता. 4-5 सेकंद का होईना माझा स्वर षडजावर थांबत होता. मलाही जरा जोम आला. 6 महिने न चुकता षडजाचा रियाज करत होतो, पण आवाज काबूत येत नव्हता. तो हलत होता. गाताना प्रचंड प्रमाणात खर यायची. मध्येच षडज लागायचा आणि पुन्हा निसटायचा. माझ्याबरोबर अण्णा बाजूलाच बसलेले असायचे. एकदा नाटकाच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा मी आकार न लावता ओंकार म्हटला आणि एकदम आवाज षडजामध्ये स्थिरावला. हलणाऱ्या आवाजाची इतकी सवय झाली होती की तो हलीनासा झाला तर मला वाटलं की माझं काहीतरी चुकतंय. म्हणून मी पुन्हा आकार लावून बघितला, तर पुन्हा आवाज हलू लागला. पुन्हा ओंकार म्हटला, आवाज स्थिर. हा काय प्रकार आहे माझ्या लक्षातच येईना. अण्णा दौऱ्याहून आल्यानंतर पहिल्यांदा आकार आणि ओंकार याबद्दल त्यांना सांगितलं. त्यावर अण्णा म्हणाले, 2-3 गोष्टी सांगतो. 1, तू तुझा रियाज बदलून न येणारी गोष्ट येते का याचा प्रयत्न केलास, त्यात तू यशस्वी झालास. गाण्यात सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची वृत्ती पाहिजे, ती नजर तुला आता येऊ लागलीय असं मला वाटतं. 2, ओंकारचा रियाज उत्तम, पण आकाराचा रियाज त्याहूनही उत्तम. ओंकार लावायला जास्त कष्ट लागत नाहीत, पण आकाराला मात्र खूप कष्ट लागतात, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल. आकारासाठी जास्त श्वास लागतो आणि आकारामुळे आवाज सुरेल आणि लवचिक होतो. फुफ्फुसं मजबूत होतात. आवाजाला फेक आणि एक प्रकारची गोलाई आणि जवारी येते. गाण्यात आकार हा लॉंगकट आहे, तर ओंकार हा शॉर्टकट आहे. मी ज्यांचे ज्यांचे उत्तम आकार ऐकले त्यांचे आवाज त्यांच्या शेवटपर्यंत उत्तम राहिलेत. पहिला आकार म्हटला की स्टेज, बैठक यामध्ये ही मंडळी प्रेक्षकांना आपल्या काबूत घेत. पण साधलेला आकार कसा म्हणावा हे प्रत्येकाला आपल्या अनुभवानेच ठरवावं लागतं. ते शिकून येणार नाही. म्हणजे काही वर्ष गुरूंची कॉपी करायची, पण नंतर मात्र स्वतःची शैली तयार करायची. यशस्वी गायक यांनी हाच मार्ग धरलाय. 3, ज्याप्रमाणे मनुष्यावर संकट आलं की तो त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आवाजावर संकट आलं की त्याचं निरसन करण्यासाठी प्रयत्न करतो. काहींना अधिक वेळ लागतो तर काहींना कमी. काहींना आवाजाची जन्मजात देणगी असते, पण आपल्यासारख्या दगड आवाजाला तो फोडण्यासाठी आयुष्यभर मेहनत घ्यावी लागते. अशा प्रकारे अण्णा अधूनमधून मला त्यांच्या अनुभवाच्या आणि त्यांना वजेबुवांनी सांगितलेल्या अनेक टिप्स सांगत. जवळजवळ 7-8 महिन्यानंतर आवाज स्थिर होऊ लागला. त्यात एक गोष्ट लक्षात आली की जसजसा माझा आवाज स्थिर होऊ लागला तसतशी माझी मांडीही स्थिर होऊ लागली. आवाज स्थिर होऊ लागल्यानंतर एक एक सूर मंद्र सप्तकात म्हणायला शिकवलं आणि माझी 1.5-2 महिन्यात गंधारापर्यंत मजल गेली. एके दिवशी खालचा षडज लागला. त्या दिवशी 2 तास माझी मांडी हल्ली नाही. पूर्ण मेहनत आकारातच होती. आता मला स्वर लावण्यात मज्जा येऊ लागली. त्याबरोबर बऱ्यापैकी तंबोराही जुळवता येऊ लागला. प्रगतीला सुरुवात झाली होती. वर्षभरात 8 ते 15 दिवस रियाज झाला नसेल, तो मी बाहेरगावी होतो म्हणून. पण ताप, सर्दी, जागरण यासाठी सुट्टी ना मला ना अण्णांना.
एक दिवस अण्णा म्हणाले की तुझा आवाज बऱ्यापैकी ताब्यात आलाय, आता तू गोविंदराव अग्नी यांच्याकडे शिकायला जा. त्यावर लगेच आई म्हणाली, का? अण्णा म्हणाले, जितका वेळ वजेबुवांनी मला दिला तितका वेळ मी नाही देऊ शकत. सतत नाटकाचे प्रयोग, दौरे, व्याख्यानं, त्यामुळे मी जास्त वेळ नाही देऊ शकणार. आता मी जे शिकवलंय ते म्हणजे आवाजासाठी ही मेहनत घेतली आहे, त्यात ज्ञानेश पास झाला. आता आवाजाच्या मागे न लागता रागदारीच्या मागे लागलं पाहिजे. अग्निबुवा उत्कृष्ट गवई आणि शिक्षक आहेत. त्यांनी नाटकातही कामं केलेलं असल्यामुळे बैठकीचं गाणं उत्तम शिकवतात. त्यामुळे अग्निबुवांकडे रामदास कामत, प्रसाद सावकार, अरविंद पिळगावकर, रजनीबाई जोशी, निर्मलाताई गोगटे, अलंकनंदा वाडेकर, अंजनीबाई लोलेकर असे दिग्गजही त्यांच्याकडे शिकून गेलेत. साधारण 1980 किंवा कदाचित त्याही अगोदर संगीत नाटकांना उतरती कळा लागली. त्या मानानं इतरांचे गद्यप्रयोग बरे चालू होते, पण संगीत नाटकांचे प्रयोग मात्र कमी होऊ लागले. अनेक गोष्टींचा खर्च वाढू लागला. येणं कमी आणि जाणं जास्त असं होऊ लागलं. अग्निबुवांकडे शिक्षण चालूच होतं, पण अण्णांना वेळ मिळायचा तेव्हा वजेबुवांनी शिकवलेल्या बंदिशी ते मला शिकवत. एकदा आई आणि अण्णा म्हणाले की गाणं चालू ठेवून तू नोकरी पत्करलीस तर बरं होईल, आणि आर्थिक परिस्थितीचीही त्यांनी कल्पना दिली. तोपर्यंत मला घरातली आर्थिक परिस्थितीची कल्पनाही नव्हती आणि ना त्या दोघांनी कधी करून दिली. माझ्या भाग्यानं पश्चिम रेल्वेत मला नोकरी मिळाली. 8 तासांची नोकरी आणि गाणं ही सांगड घालताना आता माझी तारांबळ उडू लागली. त्याच वेळी अग्निबुवा आजारी पडले आणि नंतर पुढे त्यात त्यांचं निधन झालं. मग पुढे मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात मी BA केलं. तिथे पंडित बालापोरिया, पंडित फिरोज दस्तूर, पंडित नारायण बोडस यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर भार्गवराव आचरेकर, अनंत दामले, रामकृष्णबुवा जोशी, रामदास कामत यांचंही मार्गदर्शन मिळालं. अण्णांनी वरील लोकांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी मला कधीही आडकाठी केली नाही. जितकं शिकता येईल तितकं शिकत जावं असं त्यांचं कायम म्हणणं. पूर्ण नोकरीमुळे संपूर्ण वेळ गाणं हा विचार मागे पडला. माझ्या सर्व गुरुजनांनी मला खूप काही दिलं, मुख्यतः संगीताची दृष्टी दिली. अण्णांनी प्रथम षड्जाची बैठक आणि पेशन्स माझ्याकडून करून घेतल्यानं पुढे शिकताना कुठलाही त्रास नाही झाला. गुरु जसा शिष्याला घडवतो तसंच मी माझ्या पश्चिम रेल्वेलाही गुरु मानतो. मी मनाविरुद्ध 35 वर्ष नोकरी केली, तरी मला माझ्या गाण्यापेक्षाही ताठ मानेनं समाजात उभं राहण्याची ताकद मात्र माझ्या रेल्वेनी मला दिली, आणि त्याचं पुरेपूर प्रत्यंतर कोविडच्या काळात आलं. मी तर असं म्हणेन की केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, दीनानाथराव मंगेशकर, बालगंधर्व यांच्यानंतर आजपर्यंतच्या काळात 2च व्यक्ती मला दिसल्या, त्या म्हणजे भालचंद्र पेंढारकर आणि प्रभाकर पणशीकर, जे स्वतः संगीत नाटकांचे निर्माते होते आणि नाटकात मुख्य भूमिका करत, ज्यांनी अनेक नवीन नाटकं रंगभूमीवर यशस्वीही करून दाखवली. संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था आणून दिली. त्याचबरोबर नवीन नाटकातील भूमिकेवर स्वतःचा ठसाही निर्माण केला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. अरे हो, एक नाव अजून राहून गेलं. अण्णांचा आवडता नट प्रशांत दामले. आजच्या पिढीतील ते सुद्धा एक यशस्वी निर्माता आणि यशस्वी गायक आणि नट आहेत. वय वर्ष 94 असताना सुद्धा लोक अण्णांना दिगूची भूमिका कराल का म्हणून विचारणा करत, तेही हो म्हणत. तेव्हा आम्ही गमतीने म्हणत असू, आओ अण्णा, स्टेजवर तुम्हाला धरायला कोण येणार, तिथे तोल जाऊन पडला तर. त्यावर तेही गमतीने म्हणत, आयुष्यात कधीच माझा तोल गेला नाही, स्टेजवर मी कधी पडलो नाही आणि पडणारही नाही. अण्णांनी कळत नकळत दिलेल्या शिक्षणाचा फायदा आज मला उपयोगी पडतो. वडील म्हणून तर ते उत्तम होतेच. माझ्या शालेय शिक्षणात त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही, पण कला शिक्षणात त्यांची बारीक दृष्टी माझ्यावर होती. वडील म्हणून त्यांनी कधीही साधी चापट सुद्धा मला मारलेली आठवत नाही. अण्णांचं कधी डोकं दुखतंय, पाय दुखताय म्हणून डोकं किंवा पाय किंवा पाठ दाबून दे असं कधीही त्यांनी मला सांगितल्याचं मला आठवत नाही. मी आपणहून जरी गेलो तरी ते नाहीच म्हणायचे. नाटक असो, गाणं असो, त्यांनी शिकवताना कधीही कंटाळा केला नाही. कधी कधी दमले असतील, दौऱ्याहून आले असतील, नाटकाहून आले असतील किंवा बाहेरून आले असतील, तरीही मला गाणं शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला. दिलेल्या शब्द आणि वेळ पाळलीच पाहिजे ही त्यांची शिकवण होती.
1942 ते 2010 या काळात त्यांनी रंगभूमीवर काम केलं. ललित कला दर्श नाट्यसंस्था जिद्दीनं सांभाळली. नाटकाला बुकिंग होवो अथवा ना होवो, त्यांनी कोणत्याही कलाकाराचं मानधन कधीही थकवलं नाही. नाट्य व्यवसायासाठी जे काही कर्ज होतं त्यासाठी त्यांनी घर विकून सर्व खर्च पेडून टाकलं. अण्णांना पाहून मला असं वाटतं की हे रंगभूमीवरील भीष्माचार्यच होते. माझ्या आई वडिलांचा संस्काराचा आज मला फायदा होतो. पूर्ण वेळ संगीत साधना जरी मी परिस्थितीमुळे करू शकलो नाही तरी आई वडिलांचे कलासंस्कार, मी घेतलेली मेहनत आणि त्यांनी माझ्यावर गुरु म्हणून घेतलेली मेहनत ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे. तरी दुःख होतं ते केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर, माझे वडील भालचंद्र पेंढारकर यांनी ज्या जोमानं आणि जिद्दीनं ललित कलादर्श ही नाट्यसंस्था चालवली ती मी मात्र चालवू नाही शकलो. कारण अनेक असतील, पण नाही चालवू शकलो हे सत्य. अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्या दिग्गज गुरूंबद्दल त्यांचे मांडलेले विचार आणि आठवणी, त्यांचे किस्से, असं बरंच काही काही या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतं. उदाहरणादाखल सांगायचं तर गान तपस्विनी किशोरीताई आमोणकरांबद्दल पंडित रघुनंदन पणशीकरांनी लिहिलंय. पंडित भीमसेन जोशींबद्दल त्यांचा मुलगा जयंत भीमसेन जोशींनी लिहिलेलं आहे. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल आशा खाडीलकरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सतार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्याबद्दल जुनैन खान यांनी लिहिलेलं आहे. माणिक वर्माबद्दल अर्चना कान्हेरे यांनी लिहिलेले आहे. असे बरेच तुम्हाला दिग्गज कलाकार त्यांच्या दिग्गज गुरूंबद्दल ह्याच्यात त्यांचे विचार मांडताना दिसून येतात. तर हे पुस्तक नक्की वाचा. कहन, शास्त्रीय संगीत एक अभिव्यक्ती. आणि अजून एक सांगावं असं वाटेल की हे पुस्तक, मराठी पुस्तक तर आवृत्ती त्याची अमेझॉनवर अवेलेबल आहेच, पण 22 ऑगस्टला याची इंग्लिश आवृत्ती देखील प्रकाशित होते, जी सुद्धा तुम्हाला अमेझॉनवर उपलब्ध असेल. सो नक्की वाचा. ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा, ज्यांना मराठीत वाचायचं त्यांनी मराठीत वाचा. आणि अमेझॉनवर समजा नाही मिळाली तर याचं लेखन आणि संपादन किंवा संकलन ज्यांनी केलेलं आहे ते गौतम डोंगरे, त्यांनाही तुम्ही संपर्क साधू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कॉमेंटमध्ये देतो. नक्की वाचा. आपण भेटू पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकासह. नमस्कार.